नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये 14वा लेसन आपण बघतोय उष्णतेचे मापन व परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी आपण 2 सेशन पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये उष्णतेचं कंडक्शन म्हणजे वहन कशा प्रकारे होतं याच्यासाठी आपण एक प्रयोग बघितला होता की आपण एखादा रॉड जर मेणबत्तीच्या फ्लेम मध्ये पकडला तर त्याचं दुसरं टोक कालांतराने गरम होतं, म्हणजे याचा अर्थ ह्याच्यामध्ये उष्णतेचं वहन झालेलं आहे. तर अशा प्रकारे उष्णतेचं वहन कसं होतं, त्याच्यानंतर उष्णता आणि तापमान याच्यामध्ये काय फरक आहे. एखादी वस्तू आपण हात लावून सांगू शकतो की ती उष्ण आहे किंवा थंड आहे, म्हणजेच आपण तिचं टेम्परेचर सांगू शकत नाही, कारण उष्णता किती आहे हे मोजण्यासाठी टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर मोजण्यासाठी आपल्याला तापमापीची गरज असते. तापमापी म्हणजे थर्मोमीटर. याच्यासाठी मागच्या सेशनमध्ये आपण निरनिराळ्या प्रकारचे टेम्परेचर बघितलेले आहेत. आता सुद्धा आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे तापमानाचं मापन केलं जातं. तर बघूया उष्णतेचे मापन व परिणाम याचा 3रा सेशन. इथे पहा, तापमापी. घरी कोणाला ताप आला असताना वापरलेली तापमापी आपण पाहिलेली आहे. त्या तापमापीला वैद्यकीय तापमापी म्हणजे क्लिनिकल थर्मोमीटर असं म्हटलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपण पुढे पाहणार आहोत की ह्याचं टेम्परेचर 35 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत असतं. याचं कारण आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे, कारण इथे क्लिनिकल थर्मोमीटर जे आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर मोजतो, तर ते 37 डिग्री सेल्सिअस हे नॉर्मल टेम्परेचर आहे. ताप वाढून 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे एवढा जरी तापमान झालं, एवढं तापमान वाढलं तरी त्याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो. म्हणजेच साधारण ह्या रेंजमध्ये टेम्परेचर मोजायला लागण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची 35 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असलेली तापमापी आपण वापरतो. याशिवाय इतर प्रकारच्या तापमापी वेगवेगळ्या मापनासाठी वापरल्या जातात. प्रथम साधारण तापमापीच्या कार्याविषयी आपण इथे माहिती घेणार आहोत. म्हणजेच समजा फर्नेस मध्ये आहे, भट्टी आहे, तिचं टेम्परेचर आपल्याला बघायचं असेल तर त्याच्यासाठी मोठे थर्मोमीटर वापरले जातात. त्याच्यानंतर प्रयोगशाळेमध्ये वेगळ्या प्रकारचं थर्मोमीटर म्हणजेच तापमापी वापरली जाते. तर आपण साध्या तापमापीचं जे कार्य कसं चालतं याच्याविषयी आपण आता ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत. इथे बघा, आपल्याला पिक्चर मध्ये 4 तापमापी दिसत आहेत. पहिली तापमापी, याच्यामध्ये आपण रेडिश कलरचा एक सबस्टन्स पदार्थ बघतोय. त्याच्यानंतर तो पारा असतो. त्याच्यानंतर वैद्यकीय तापमापी आपल्याला बाजूला दिसते. आणि आजकाल वापरण्यात येणारी डिजिटल तापमापी म्हणजे ह्याच्यावर फक्त डिजिट्स आपल्याला दिसत असतात. याच्यामध्ये पारा किंवा अल्कोहोल वापरला जात नाही, तर सेन्सर वापरलेला असतो. आणि त्याच्यानंतर कमाल आणि किमान तापमान, जसं आपण न्यूज चॅनलवर बघत असतो बातम्यांमध्ये की बाबा आजच्या दिवसाचं कमाल तापमान इतकं आहे किंवा किमान तापमान इतकं आहे, याच्यासाठी या कमाल किमान तापमापी वापरल्या जातात. अशा प्रकारे या 4 तापमापी आपण बघितलेल्या आहेत. यांच्याविषयी विस्तृत माहिती आपण ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत पुढल्या स्लाइड मध्ये. इथे पहा, आकृतीमध्ये जी पहिली तापमापी दाखवलेली आहे अतापमापी, त्याचं चित्र आपण बघितलेलं आहे. या तापमापीत एक काचेची अरुंद नळी असते, जिच्या एका टोकाकडे एक फुगा असतो. आणि त्या फुग्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पूर्वी पारा वापरला जायचा, परंतु पारा हा आपल्याला हानिकारक आहे आणि त्याच्यामुळे आजकाल त्याचेच सेम गुणधर्म दाखवणारा अल्कोहोल वापरला जातो. बघा, पारा आपल्यासाठी हानिकारक असल्याने त्याऐवजी आता अल्कोहोल वापरले जाते. आता नळीची उरलेली जागा जी आहे ती निर्वात म्हणजे पोकळी असते, तर दुसरे टोक बंद असते, जेणेकरून टेम्परेचर वाढलं तर तो पारा किंवा तो अल्कोहोल बाहेर पडू नये. ज्या वस्तूचे तापमान मोजायचे असते त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा काही काळ ठेवला जातो. आपण जर वैद्यकीय तापमापीचा विचार केला तर त्याचा जो खालचा बलून आहे तो एकतर आपल्या तोंडात ठेवला जातो किंवा आपल्या काखेत ठेवला जातो, म्हणजे आर्मपिट मध्ये ठेवला जातो आणि इथून आपल्या बॉडीचं टेम्परेचर मोजलं जातं. आता बघा, वाढलेल्या तापमानामुळे अल्कोहोलचे प्रसरण होते. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आजकाल पाऱ्याऐवजी अल्कोहोल वापरला जातो त्या फुग्यामध्ये आणि त्याच्यामुळे नळीतील त्याची पातळी वाढते, कारण त्याचं प्रसरण होतं. अल्कोहोलच्या प्रसरणाचे गुणधर्म वापरून त्याच्या नळीतील पातळीवरून तापमान जाणून घेता येते व त्याप्रमाणे तापमापीची नळी चिन्हांकित केलेली असते, म्हणजे त्याच्यावर अंक असतात. जर आपण क्लिनिकल थर्मोमीटर बघितलं तर 35 पासून 42 पर्यंत अंक असतात, म्हणजे डिग्री सेल्सिअस. कधी कधी असं म्हटलं जातं की 102 ताप झाला, 103 ताप झाला. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा डिग्री सेल्सिअस मध्ये नसतो, तर हा फॅरनहाइट मध्ये असतो. कारण असा एवढा ताप जो आहे तो फॅरनहाइट मध्ये कन्वर्ट केलेला असतो. म्हणजे टेम्परेचर तापमापी आपण 2 प्रकारे वापरू शकतो, डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइट मध्ये. प्रयोगशाळेमध्ये जेव्हा तापमापी वापरली जाते
तेव्हा ती केल्विन मध्ये वापरली जाते. तर ते केल्विन मध्ये कसं कन्वर्जन करतात त्याच्याविषयी आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहेच. आता पहा आकृती, दुसरी जी आकृती आहे ब आकृती, त्याच्यामध्ये वैद्यकीय तापमापी म्हणजे क्लिनिकल थर्मोमीटर दाखवलेला आहे. एका निरोगी मानवाच्या शरीराचे तापमान 37°C असते, म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस आहे. आणि त्यामुळे वैद्यकीय तापमापक सुमारे 35°C ते 42°C दरम्यान त्याचे तापमान मोजता येते. आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी वरील प्रकारच्या तापमापीऐवजी डिजिटल तापमापीचा वापर केला जातो. आता डिजिटल तापमापीचा वापर करताना त्याच्यामध्ये कोणता गुणधर्म वापरला जातो, कारण तिथे जर आपण पारा किंवा अल्कोहोल वापरू शकत नाही. तर आकृती क मध्ये बघा, या तापमान मोजण्यासाठी उष्णतेमुळे होणारे द्रवाचे प्रसरण न वापरता एक संवेदक म्हणजे सेन्सर वापरला जातो. इथे पहा, जो शरीरातून निघणाऱ्या उष्णतेचे व त्यावरून तापमानाचे थेट मापन करू शकतो. बघा तो जो आपण आजकाल जी थर्मोमीटर वापरतो, जो प्रत्येक घराघरामध्ये हा थर्मोमीटर आहे, जेणेकरून आपल्याला जर ताप आला किंवा बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं आहे की नाही, नुसतं आपण स्पर्श करून सांगू शकत नाही, म्हणून तापमापीच्या सहाय्याने आपण ते सांगू शकतो की टेम्परेचर वाढलेलं आहे की टेम्परेचर नॉर्मल आहे. तर अशा प्रकारे ह्या डिजिटल थर्मोमीटर मध्ये एक सेन्सर वापरलेला आहे. याच्यामध्ये पारा किंवा अल्कोहोल वापरलेला नाही, तर याच्यावरून आपल्याला ते थेट तापमान आपल्याला मिळू शकतं. प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी वरील आकृती अप्रमाणित असते, परंतु त्याचा तापमान मोजण्याचा आवाका मोठा असू शकतो. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये कोणत्याही पदार्थ मेल्टिंग पॉइंट्स घ्यायचे आहेत किंवा बॉइलिंग पॉइंट्स घ्यायचे आहेत, तर अशा वेळेला जे थर्मोमीटर वापरले जातात ते 35 ते 42 पर्यंत असू शकत नाही. त्यासाठी 40°C ते 110°C पर्यंत त्याची रचना केलेली असते आणि किंवा त्याहून कमी किंवा अधिक तापमान मोजता येऊ शकतं. दिवसभरातील किमान व कमाल तापमान मी तुम्हाला सांगितलं की आपण न्यूज जेव्हा बघत असतो त्यावेळेला आजचं किमान तापमान किती आहे किंवा कमाल तापमान किती आहे हा संदर्भ येतो. त्यावेळेला अशा प्रकारची किमान व कमाल तापमानाचे मापन करणारी तापमापी वापरली जाते, ज्यास कमाल किमान तापमापी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ही आपल्याला याच्या पहिल्या अगोदरच्या स्लाइड मध्ये आपल्याला ज्या फिगर्स दाखवल्या होत्या त्याच्यामध्ये आकृती ड मध्ये आपल्याला ते दिसत आहे. इथे पहा, एखादी उष्ण वस्तू व थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात ठेवली असता त्या दोन्हीत उष्णतेची देवाणघेवाण होते. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी मी तुम्हाला एक फार चांगला एक्झाम्पल देतो बघा. जर आपण सर्व कुटुंबातील सर्व माणसं जर एकत्रितपणे जेवायला बसत असू तर आपली आई गॅसवरून नुकतंच उतरलेलं एखादं पातेलं काढते आणि ते पातेलं खूप गरम असतं. त्यातला जो कंटेंट आहे त्याच्यामध्ये असणारा भात किंवा त्याच्यामध्ये असणारी आमटी हे गरम आहे. आता ते जेव्हा ठेवलं जातं आपल्यामध्ये त्यावेळेला सराउंडिंग जे आहे ते त्याच्यापेक्षा तापमान त्याचं कमी आहे आणि त्याच्यामुळे बाहेरच्या भागाशी उष्णतेची देवाणघेवाण होते. जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत ते देवाणघेवाण चालू राहते आणि कालांतराने आपल्याला ती आमटी थंड झालेली दिसते. म्हणजे उष्ण वस्तूच्या संपर्कात एखादी थंड वस्तू आली तर ह्या दोन वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण होते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत ही देवाणघेवाण चालू राहते. उष्ण वस्तू उष्णता देते व थंड वस्तू ती शोषते. यामुळे उष्ण वस्तूचे तापमान कमी होते तर थंड वस्तूचे तापमान वाढते. आता बघा, आपण गतिज ऊर्जेच्या भाषेमध्ये जर उष्ण वस्तू आणि थंड वस्तू यांचा जर विचार केला तर उष्ण वस्तूतील अणूंची गतिज ऊर्जा कमी होत जाते. म्हणजे सुरुवातीला जेव्हा तापमान जास्त असते त्यावेळेला उष्ण वस्तूतील अणूंची गती कशी असते, फास्ट असते. परंतु जशी ती उष्णता ट्रान्सफर होत जाईल तशी थंड वस्तूतील अणूंची गतीची ऊर्जा वाढत जाते, कारण त्याचं तापमान वाढत जाताना आपल्याला दिसतंय. म्हणजे एक स्थिती अशी येते की त्यावेळी दोन्ही अणूंची सरासरी गतीची ऊर्जा समान होते. आपल्याला माहितच आहे की अणूंची गतीज ऊर्जा जेवढी असते तेवढंच त्या वस्तूचं तापमान असतं. म्हणजे ज्या वेळेला दोन्ही वस्तूंमधील पूर्वी असलेली उष्ण आणि बाजूला असलेली थंड या दोघांचं तापमान ज्या वेळेला सेम होतं त्यावेळेला त्यांच्यामध्ये असलेल्या अणूंची गतीज ऊर्जा सुद्धा सारखीच होते. आता बघूया आपण विशिष्ट उष्मा म्हणजे स्पेसिफिक हीट म्हणजे काय. पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता असते. आता हा एकक वस्तुमान याचा अर्थ ती वस्तू 1 मिलीग्रॅम सुद्धा असू शकते, 1 ग्रॅम सुद्धा असू शकते किंवा 1 किलोग्रॅम सुद्धा असू शकते. अशा प्रकारच्या वस्तुमानाला एकक वस्तुमान असं म्हणतात. आता एकक विशिष्ट उष्मा जो आहे त्याचा सिम्बॉल आहे C आणि याचं SI पद्धतीतलं एकक आहे जूल प्रति किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि CGS मध्ये जूलच्या ठिकाणी कॅलरी करायचं आणि किलोग्रॅमच्या ठिकाणी आपल्याला ग्रॅम लिहायचं आहे. विशिष्ट उष्मा C मध्ये मोजतात म्हणजे त्याचा सिम्बॉल C आहे.
त्याच्यानंतर वस्तुमान एम मध्ये मोजलं जातं आणि टेम्परेचर टी आय म्हणजे इनिशियल टेम्परेचर, आय म्हणजे इनिशियल सुरुवातीचं टेम्परेचर आणि टी एफ म्हणजे फायनल टेम्परेचर पर्यंत वाढवायचे असल्यास त्यास क्यू इतकी ऊर्जा द्यावी लागते. तर क्यू हे ऊर्जेचं एकक आहे. ही वस्तू क्यू हा ऊर्जेचा सिम्बॉल आहे देण्यासाठी लावलेली. तर ही वस्तूचे वस्तुमान म्हणजे विशिष्ट उष्मा जी आहे ती वस्तूचं वस्तुमान विशिष्ट उष्मा व तापमानावर अवलंबून असते. याच्यासाठी सूत्र बघा, क्यू बरोबर म्हणजे जी ऊर्जा द्यावी लागते ही म्हणजे कोणतं इथे ऊर्जा आहे. तर ह्याचा फॉर्म्युला आहे एम गुणिले सी म्हणजे वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्मा गुणिले टीएफ मायनस टी आय म्हणजे वाढलेलं टेम्परेचर यांचा गुणाकार. आता काही वस्तू आपल्याला दिलेल्या आहेत त्यांचा विशिष्ट उष्मा आपल्याला दिसतोय. ॲल्युमिनियमचा 0.21 कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे. त्याचा लोखंडाचा 0.11, अल्कोहोलचा 0.58, तांब्याचा 0.09, सुवर्ण म्हणजे सोन्याचा 0.03, पाऱ्याचा आहे 0.03, हायड्रोजनचा 3.42 आणि पाण्याचा 1 कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस इतका त्याचा विशिष्ट उष्मा आहे. अशा वेगवेगळ्या पदार्थांचा विशिष्ट उष्मा आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्याला किती ऊर्जा द्यावी लागेल हे काढू शकतो. त्यासाठी फॉर्म्युला बघा, क्यू बरोबर एम गुणिले सी गुणिले टीएफ मायनस टी आय. टीएफ मायनस टी आय म्हणजे वाढलेलं टेम्परेचर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये विशिष्ट उष्मा म्हणजे काय याच्याविषयी जाणून घेतलं. त्याचप्रमाणे तापमापीचं कार्य कसं चालतं आणि वेगवेगळ्या तापमापी कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, जसं की आपण क्लिनिकल बघितली, त्याच्यानंतर प्रयोगशाळेत वापरण्यात येणारी बघितली, त्याच्यानंतर सेन्सर असलेली क्लिनिकल तापमापी बघितली आणि किमान तापमापी सुद्धा बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तापमापी बद्दल आपल्याला सखोल माहिती इथे मिळालेली आहे. आपल्याला जी समजली असेल अशी मी आशा बाळगतो. आणि विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं एज्युकेशनल ऍप आहे की ज्याच्या मार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास अगदी घर बसल्या करू शकता. विविध विषयांचं मार्गदर्शन जसं की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी, कम्प्युटर असे विषय आपल्याला आमच्या तज्ञ शिक्षकांमार्फत शिकवले जातात. आपल्या कोणत्याही क्वेरीज असतील त्या तुम्ही आम्हाला विचारू शकता, त्याचं सोल्युशन आम्ही तुम्हाला देत असतो. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर टेस्टचा अनुभव सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे. आपल्या काही क्वेरीज रिलेटेड टू क्वेश्चन्स असतील तर त्या सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहे. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.